नाशिकमधील तरुणाशी लग्न केलेल्या बांगलादेशी युवतीला अटक करण्यात आली आहे। तरुणाला सुद्धा नाशिक पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे। फेसबुकवरून दोघांची आधी ओळख झाली, मग प्रेमसंबंध जुळले आणि लग्न सुद्धा केलं। 3 वर्षांपूर्वी बांगलादेशातून तरुणी लपून छपून नाशिकमध्ये आली, असं आता उघड झालंय। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। किरण, नेमका काय प्रकार घडलेला आहे, पोलिसांनी कशी दखल घेतली आहे आणि या युवतीच्या चौकशी दरम्यान काही माहिती समोर येऊ शकली आहे का आणखी? रिद्धी, खरं तर नाशिकच्या गुन्हे शाखेनं अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे। एकूणच जर बघितलं तर ही जी युवती होती ही सुरुवातीच्या काळाला देखील घुसखोरी करून भारतात आलेली होती। तिच्या नातलगांकडे ती नाशिकला राहत होती आणि या सगळ्या दरम्यान नाशिकच्या एका युवकासोबत तिची फेसबुकवरनं मैत्री झाली आणि त्यानंतर त्याचं प्रेमात रूपांतर झालं। नंतरच्या काळामध्ये त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध राहिल्यानंतर ती तरुणी पुन्हा एकदा कलकत्त्याच्या मार्गाने बांगलादेशामध्ये गेली आणि त्या ठिकाणी काही दिवसानंतर तिला ती गर्भवती असल्याचं लक्षात आलं आणि त्यानंतर ते जे 2 व्यक्ती होते त्यांच्या संपर्काने ती पुन्हा एकदा या तरुणाच्या संपर्कामध्ये आली आणि गंभीर बाब म्हणजे तिने नंतरच्या काळामध्ये एका मुलीला देखील जन्म दिला। या सगळ्या दरम्यान पुन्हा ती भारतामध्ये परतली। कुठल्याही स्वरूपाचं तिच्याकडे कागदपत्र नाहीये आणि असं सगळं असताना ती पुन्हा एकदा तिच्या नातलगांकडे आली। नातलग देखील त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची कागदपत्रे नाहीये, पासपोर्ट नाहीये। अशा सगळ्या काळामध्ये तिने तिचा जो पासपोर्ट होता तो फाडून टाकल्याचं समजतंय। महत्त्वाची बाब म्हणजे नंतरच्या काळामध्ये तिचं आधार कार्ड देखील नाशिकमध्ये बनवण्यात आलं, त्यासोबतच मतदान कार्ड बनवण्यात आलं। मागील निवडणुकीमध्ये तिने मतदान केल्याचं देखील यामध्ये उघडकीस आलेलं आहे। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ज्या युवकासोबत तिचे प्रेमसंबंध होते ते काही दिवस मुंबईमध्ये देखील लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते। नंतरच्या काळात नाशिकमध्ये आले, त्यावेळेला त्यांनी लग्न केलं, मात्र हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे लग्न न करता त्या तरुणाचं धर्मांतर करण्यात आल्याची बाब देखील यामध्ये उघडकीस आलेली आहे। अशी सगळी एकूण परिस्थिती असताना नंतरच्या काळामध्ये नाशिकच्याच एका शाळेमध्ये त्यांची मुलगी देखील ही शिक्षण घेत असल्याची माहिती मिळते। ही तरुणी ज्या वेळेला तरुणीचं ज्या वेळेला लग्न झालं त्यावेळेला त्यांची मुलगी ही 4 वर्षांची असल्याची देखील माहिती मिळते। त्यामुळे एकूणच ही संपूर्ण घटना जर बघितली तर अतिशय गंभीर आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर ATSच्या काही अधिकाऱ्यांना नाशिक पोलिसांनी याबाबतची माहिती देखील दिलेली आहे, याबाबतचा पत्रव्यवहार देखील केलेला आहे। आता पुढील जो तपास आहे तो प्रगतीपथावर आहे, मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर अतिशय गंभीर घटना आहे। नाशिक पोलिसांनी अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे। किरण, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।